ना ऐकतच नव्हे. वय हरे कृष्ण ऐक हरे पडता. आयचे सेशनाक आयलो टू भक्तांक भागवत पुराण कोंकणीचे सर्व भक्तांक मुगेले दंडवत प्रणाम आसा. आणि आयचे आमगे टॉपिक आसा बेसिक्स ऑफ भगवद्गीता मध्ये इज देर अ स्कोप फॉर फ्री विल म्हळ्यार आमकां स्वतंत्र इच्छा करच्याक शक्त आसवे शकताच वे आमी ताजे बद्दल आज आमी प्रभुपाद हाजे बद्दल कसं म्हणताची कसं सांगताचे आमकां फ्री विल्ला बद्दल आणि तांगेले भक्तां बद्दल बरोबर प्रभुपादाले कसं डिस्कशन जाले ह्या विशया बद्दल ताजे बद्दल आमी आज चर्चा करूया. भगवंत चौथ्या अध्यायान सांगताच की म्हळ्यार कर्म शुद्ध करच्याक आणि मोक्ष प्राप्तीक दिव्य ज्ञानाची आवश्यकता आसा. आणि दिव्य ज्ञानांतू आणि वैराग्यांतू केलेले कर्म आत्माक बंधनकारी नाही म्हणून भगवंतांक सांगताच. आम्ही पळोवया की म्हळ्यार लोक सांगताच की सर्व पूर्व निर्धारित आसा. भगवंतानं सर्व पूर्व निर्धारित असताना आम्ही कशी कसले आमगेली इच्छा करच्या शकताची अशी केलो लोकांना प्रश्न उरता. पण सर्व भगवंताले इच्छा आहे ना आम्ही इच्छा करताची आणि ताजे प्रमाणे इच्छा करून आम्ही कसले कर्म करताची आणि ते कर्माचे फल दिवचे ते भगवंत निर्धार करता आणि ताजे प्रकार आमकां ते फल भगवंत दिता. आणि आमगेले स्वतंत्र इच्छा शक्ती हे विषयावरी आधारित आस की आम्ही कशी कर्मफल आमगेले केलेले कर्माचे फल आमकां मेळता आसा ताजे वयर आमी कशी प्रतिक्रिया करताची ताजे वयर हे डिपेंड आसा. कित्याक म्हळ्यार हे आमगेली स्वतंत्र शक्ती आसा, स्वतंत्र इच्छा शक्ती आसा, ही केन्ना नष्ट जायना. भगवद्गीतांक सांगता म्हळ्यार जीवाचे स्वतंत्र इच्छेचे अस्तित्वाक प्रमाण दिता हांगा भगवद्गीता स्पष्ट रूपाने आणि प्रति जीवाक तांगेले कर्माचे उत्तरदायित्व दिता. तांगेले कर्माचे उत्तरदायी तो म्हणून स्वतः म्हणून आणि तो भगवंत जावो भगवंताल माया शक्ती जावो इंटरफेअर करना तागेली इच्छा शक्ती. अंत आम्ही एक पॉइंट आम्ही चर्चा केल्यारी पहिलीचे कर्माचे आम्ही आयके करचे खंयचे आमकां कर्म करका. कृष्णाक अर्जुनाक कृष्ण 18व्या अध्यायांतू सांगता ಒಟ್ಟು ज्ञान दिले नंतर 18.63 भगवद्गीता इति ते ज्ञानमख्यातं गुह्याद गुह्यतरं मया विमृश्यैत दशेषेण यथेच्छसि तथा कुरु. हांगा भगवंत कसं म्हणता तू पूर्ण रुपारी विचार कर न्हू तुका कशी बरें दिसता तशी कर. हातूंच आमकां कळटा आमकां जिवाक एक फ्री विल आसा म्हणून. हांव तुका कोट्टू ज्ञान दिल्लें आसा पण तुका कशी बरें दिसता तशी तू कर. मात ताका पुरा रायट आसा म्हळ्यार भगवंत तूं डिसायड करना की ताणें कसं करका म्हणून ताका सांगता आसता भगवंत. नाही जाल्यार भगवंतान स्वता डिसायड करीत कसल्याक धर्म युद्ध चलता आशिल्ले
धर्माक जय जवका आणि हो युद्ध करना म्हणता असा हाका जबरदस्ती युद्ध करच्या लावी तसले भगवंताना तशी करना भगवंतो ताका खाली ज्ञान दिता आणि तुका कशी तुगेले तू पुरा डिटेल तू आवदील ज्ञान विचार करून घे आणि ताच्या नंतर तुका कसन दिसता ते तू कर म्हणून ताका पुरा स्वतंत्र दिता विचार करच्याक. हंग आम पळयत की आमगेल्यान तू परिस्थिती अनुसार बंधन आमगेल्या की सर्व काही शक्य अस की विचार खंच कर का खंच करच्या ना म्हणजे इच्छा करचे एक शक्ती आमगेला असली कीची आमगेले पूर्व कर्माचे वर्तमान परिस्थितीवर प्रभाव पडता. पूर्व कर्म आम्ही करून दवरला असा कसले ताज्य प्रभाव आमगेलं वर्तमान कर्मावर पडचा शकता आणि आम्ही वर्तमान परिस्थितीक ते पूर्व कर्म निर्धार करता आणि आमगेल स्वतंत्र इच्छा सीमित करता आम्ही कसं नक्की करच्या होता आणि एक कना कना आमगेला कसं केली घडता आमगेला हाताने ते कसला मिळतात जो आम्ही पूर्व जन्मांत केलं तो कर्म पळे ताज्य प्रभावानं केना केना तशी घडता कसला मिळते आणि स्वतंत्र इच्छा आम्ही करताच ते नष्ट जाना पण ताजेवर प्रभाव पडता आणि ते एक लिमिटेशन त्याचे कमी जाता बघेन. प्रतिक्रिया दिवच्याक स्वतंत्रता स्वतंत्र इच्छाक मुख्य स्वतंत्र इच्छाचे मुख्य काम परिस्थितीक सिलेक्ट करचे खंच परिस्थितीक सिलेक्ट करचे नाही आणि परिस्थितीक प्रतिक्रिया दिवचे आम्ही परिस्थिती आम्ही कसं नाही हे करचे जाना आम्ही असेल परिस्थिती आमक जाव का अशी आम्ही निर्धार करचे जाना पण ते आमगेल जीवनात खंच परिस्थिती येत पळे ताका आम्ही कशी प्रतिक्रिया करताची हे ताजी वेरी डिपेंड असा. कशी की मारी आता आम्ही एक स्वार्थप्रणाने कसं काम करताची स्वार्थी जाऊन आम्ही हे भौतिक बंधन आणतो बंधन आमगेले ऑलरेडी असतं आमगेले बंधन आणि आम्ही स्वार्थ जाऊन काम करता गेल्यारी आमगे भौतिक बंधनात आम्ही आणखीन स्ट्रॉंग जाऊन बांधत जाताची आणि धर्मानुसार कार्य करता गेल्यारी आमगेले स्वातंत्र्य इच्छाशक्तीचा आम्ही सदुपयोग करून आम्ही मुक्ती प्राप्त करच्याक शकताच. प्रकृतीचे 3 गुणां तुलानं बाहेर येऊचे आम्ही अशी पळे रे प्रकृतीचे 3 गुणांचे प्रभाव आणतो असायचे पण आम्ही आध्यात्मिक ज्ञान आध्यात्मिक ज्ञानाने आत्मनियंत्रण करून आत्मनियंत्रणाच्या माध्यमातून आम्ही हे 3 गुणाचे नियंत्रण करच्याक शकताची म्हणून हांगा प्रभुपाद सांगताचे. संक्षिप्तान तू सांगता म्हणारी भगवद्गीता पूर्व कर्म आम्ही केले हे वर्तमान परिस्थितीक आकार दिता प्रभुपाद सांगताचे. पूर्व कर्म आम्ही केले पूर्व कर्म वर्तमान परिस्थिती वर्तमान कर्म नाही आम्ही जीवनात वर्तमान परिस्थिती येता असा ते ताका आकारू आम्ही पूर्व जन्मा केले कर्म असता आणि आता आम्ही वर्तमानात आम्ही कसं करताची तो फ्युचर आंबित्री येवचे दिवसांतू तो ताका आकार दिता आणि ईश्वर प्राप्त्याने आमगेल स्वतंत्र इच्छेचे उपयोग ईश्वर प्राप्तीक आणि ईश्वराक समर्पण करचे केल्ल्यारी आम्ही निरासक्त जाऊन ते कर्तव्य केल्ल्यारी आम्ही हे भगवंत भौतनाम तुला आम्ही पार पार जाऊन भगवंताले लागी उच्चा शकताच. सीमित स्वतंत्रता आमगेल स्वतंत्रता कशी आकाशाचं हव्याप्रमाणे आमगेली इच्छाशक्ती भगवंताले बृहत इच्छाशक्ती ओत्तडांतू स्थित असा आणि आम्ही आमगेले कर्माक नियंत्रण करच्याक जायना आम्ही आमगे कर्माक
हे करीत आम्ही आयके करीत खंयचे कर का आणि खंयचे कर्माचे बंधन आमकां भोगचे आयले नंतर ताका कशे आमी प्रतिक्रिया करचे ते आयके आमी करचे शकतात. परिवर्तन शक्ती हांगा परिवर्तन शक्ती बद्दल प्रभुपाद सांगतात आमगेल स्वयं प्रयासानानी आध्यात्मिक ज्ञानाने कर्मचक्र तोडच्याक जाता सांगतात. आध्यात्मिक ज्ञान म्हळ्यार गुरुल कडेन ज्ञान प्राप्त करून भगवद्गीते 4th अध्याय ते 34 श्लोकांत सांगितले असा तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आध्यात्मिक गुरुल कಡೆ वचून ज्ञान प्राप्ती प्रयास करून तांगेल सेवे करून केल्यारी ते आत्मज्ञानी आमकां ज्ञान प्रदान करच्याक शकताची. आम्ही पळयत की कितले की जन्मान तुलान आयिल्ले कर्माचे प्रभाव आमगेले इच्छा शक्तीवर प्रभाव घालच्या शकता. ताजे खातीर आमी आध्यात्मिक संगती विकसीत करता. हांगा कसं की मारी भगवद्गीतेन तू गुरुल कडेन वचका आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करका कसे कित्याक सांगले की मारी हे आमी केल्ले आमकां गुतना कितले जन्मांत आमी कितले की कसंकी प्रकार कर्म केल्ले आसा आणि ताजे प्रभाव कशे आमगेल्या जिवनांत येतालो वर्तमान जिवनांत ते आमकां सांगच्या शकना. ताजे खातीर ताजे प्रभावांतला मुक्त वचका जावका आणि आता वर्तमानात आमी करचे कार्य आणि बंधनांत आमकां घालच्या ना आणि म्हणून आमी आध्यात्मिक संगती विकसीत करका ताजेन आमकां बरो विचारू नकारात्मक सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोनांतल्यान भायर येवन आमी सकारात्मक चिंतन करचे आणि आणि आध्यात्मिक इच्छा आमगेली जागृत जावची शकता. तेन्ना आमकां आमगेली स्वतंत्र इच्छा शक्ती पूर्णते कडेन घेवन वता. हांगा प्रभुपाद म्हणटाची फ्री विल मीन्स दॅट यू कॅन ऍक्ट रॉंगली दॅट इज फ्री विल. केन्ना मनुष्य रॉंगली काम करता रॉंग काम करता भगवंत आमगेले हितचिंतक सुरधम सर्वभूतानां ज्ञात्वामं शांतिरुच्यते. भगवंत सांगता भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. भगवंतान हांगा सांगला हांव सर्व जीवाचे सुरद तेन्ना आम्ही कसला रॉंग काम करताची भगवंत आमगेला करून घेना न्ही रॉंग काम आमगेले शुभचिंतक न्ही तो तरी सुद्धा आम्ही रॉंग काम कसला करताची त्याची हांगा प्रभुपाद सांगता तेच आमगेले फ्री विल आमगेली इच्छान करता भगवंत करून घेना ताकाच फ्री विल म्हणटाची. फ्री विल मीन्स दॅट यू कॅन ऍक्ट रॉंगली दॅट इज फ्री विल अनलेस देर इज ए चान्स ऑफ डुईंग रॉंग ऑर राईट देर इज नो क्वेश्चन ऑफ फ्री विल. श्रील प्रभुपाद आम्ही एक बरे रॉंग काम करताची एक राईट काम करताची अशी चॉईसा प्रमाणे आम्ही काम करता आसताची म्हळ्यार आमगेले फ्री विला निमित्त आम्ही हे करता आसाचे भगवंत आमगेला करून घेतना. स्वतंत्र इच्छाशक्ती सर्व जीवात्माचे व्यक्तित्वाचे अभिन्न अंग आणि आमगेले फ्री विला आमगेले इच्छाशक्तीना स्वतंत्र इच्छाशक्तीना आम्ही गोलोका बी वचच्या शकताची वैकुंठा बी वचच्या शकताची नाही जाल्यार आम्ही हे भौतिक संसारांत आणि चक्रांतू आणि परत फसच्या शकताची. आणि ಕೆಲವು प्रभुपाद सांगता हांगा ಕೆಲವು मायावादी संन्यासी सांगतात की एक पण ते भगवंताले लोकांतू प्रवेश केल्यानंतर हे जगांतू परत येनाची म्हणून आणि हाका प्रभुपाद सांगताची हे मूर्खता आसा कित्याक मारी जीव इच्छ केल्यारी परत बी येवच्या शकता. कसला की मारी हांतू माया आणि भगवंत हस्तक्षेप करनाची माया तरी वैकुंठांत आणि गोलोकांतू माया देवी दिशा मेळना कसला की थंय भगवंताले चलता थंय माया देवी उरना. माया देवी केवल भौतिक लोकांत मात्र तिका भगवंतान सेव दिल्लो आसा. आणि हांगा पळयत भगवंतू आमकां कसल्याक हस्तक्षेप करना की मारी हे भगवंताल भक्ती म्हळ्यार हे प्रेमाचे विषय आणि तो प्रेमांतू
जबरदस्ती उरणा प्रेमांतू आदान प्रदान होता एकमेकाले आदान प्रदान एक एद्राच मनुष्य प्रेम करता आणि ताका आदान प्रदान करून दुसरं प्रेम करता त्यांना ताका म्हणताची प्रेम हाका भगवंत जबरदस्ती तू म्हाका प्रेम कर का तुवे तू मगील अंशू तू म्हाका प्रेम करू का म्हण अशी जबरदस्ती करना तागेली इच्छा ताण करीत नाही जाल की ताका व्यवस्था करून दिता भगवंत भौतिक लोक बनयता तागेली कदरी आणि ताका उठूची व्यवस्था करून दिता प्रेम म्हळ्यार हांगा प्रभुपाद सांगताची वन वे नाही हे टू वे केन्ना जीव भगवंताक प्रेम करच्याक इश्ट करता तेन्ना भगवंत ताजे आदान प्रदान करता ते पर्यंत करना भगवंताक स्वीकारचे आणि भगवंताक त्याग करचे हे जीवा वैरी आधारित आसा हांगा जबरदस्ती प्रेमाच्या विशय आयले की हांगा जबरदस्तीचो प्रश्न येना आयचे फिल्मान म्हणणे तू म्हाका प्रेम करना जाल्यार हांव बिल्डिंगा वयल्यान उडून जीव काण घेता अशें फिल्मान तू डायलॉग मारताची आणि मस्त लोक करताच बिची तशी ताका ताका प्रेम नाही ताका जबरदस्ती म्हणताची हांव तुका तू म्हाका करू का प्रेम नाही जाल्यार हांव जीव दिता म्हळ्यार हांगा तशी भगवंत हांगा सांगता की मारी कशी तू ए यतामाम प्रपद्यन्ते तामस्ततैव भजामी अहम आम्ही एक साइड काम करताय असल्यार ताका म्हणताची फोर्स हो बरे काम करत असा केन्ना हागले वाईट जायना तेन्ना कोणतरी तागेल्या करूसून घेता असा जबरदस्ती नाजाल्यार एकलो वाईट कामच करत असा केन्ना बरें काम करना कोणी करूसून घेता असा दिसता केन्ना कोणी कोणी बरे करताची कोणी वाईट करताची कोणी सिलेक्शन करताची कुठले हांतू भितरी तेन्ना आमकां दिसून येता हे तागेले स्वयं इच्छान तो करता असा हांगा हयग्रीव प्रभुपादाक विचारताची मनुष्य कोण सुद्धा चूक कसला करता तेन्ना प्रभुपाद ताका आन्सर दिताची ताकाची फ्री विल म्हणताची तो स्वतंत्र इच्छेचे दुरुपयोग करून घेता असा म्हणून एक चोरू हांगा उदाहरण प्रभुपाद दिताची एक चोरू ताका गुतस पळोवन मस्त लोक चोरांक जैलांक घालताची तांकां मारताची तांकां आहार दिनाची ते उठ्ठू ताण पळयले उरता तरी सुद्धा चोरी करता कसं कित्याक मारी तागेले एक स्वतंत्र इच्छा आसा ताण करीत चोरी तो करता आणि ते स्वतंत्र इच्छाचे दुरुपयोग करून घेता आणि ताचे फल भोगता हांगा प्रभुपाद म्हणताचे आम्ही भगवंताले अंश आसाचे भगवंत पूर्ण रुपाने स्वतंत्र आसा आणि आमकां आम्ही तांगेले अंश आशिल्ले निमित्त आमगेल्या बी एक थोडे प्रमाणे स्वतंत्रता आसा ती ताकाच म्हणताची स्वतंत्र इच्छा शक्ती कसल्याक म्हळ्यार भगवंताले अंश आसाचे आणि पूर्ण अंत आशिल्ले थोडे अंश आमगेले बी जिवांत बी आसा आणि ते आम्ही ताचे उपयोग कशे करताची ताजे वयर हे डिपेंड आसा आणि ताजे पूर्णपणे भगवंताले भक्ती करतरी भगवंताले सेवे खातीर उपयोग केल्यार आम्ही परत भगवंता कडेन वचिता नाही जाल्यार ताजे दुरुपयोग केल्यार आम्ही भौतिक चक्रांत उरता हांगा श्याम सुंदर सांगताच की प्रभू आम्ही प्रेडिक्शन करीत की आम्ही भगवंताकडे गेल्यानंतर परत येनाची थंय शाश्वत उरताची म्हणून आम्ही पळयताच की कैदी लोक जैलांत उलान भायर येताची आणि परत जैलांत वताची हांगा प्रभुपाद सांगतात ना प्रेडिक्शन करची ना शाश्वत परिणाम ना केन्ना आमगेले स्वल्प स्वतंत्राचे दुरुपयोग करच्याक आम्ही शकताची म्हणून प्रभुपाद सांगताची
अनेक भक्तांगा प्रभुपादाला विचारतात जीवाचे मस्त वेळे पतंजल जत्त जत्तनिवे शाश्वतधाम वास तका साध्य अस्वे. प्रभुपाद सांगतात जीवाले स्वतंत्र इच्छाशक्ती निमित्त केन्ना चान्स असा शाश्वत धामांतुरचे ताजे दुरुपयोग करचो आणि दुरुपयोग करचो आणि पतन जावचे ताणे ताजे दुरुपयोग करता त्यांना मात्र तो थंच्यान पतन जाता. केन्ना जैलान तुला एक कैद भायर येता ताजे अर्थ हो नाही की तो जैलांत आणि परत वतना. हे भौतिक संसार भोगंताना जैल म्हणून सांगितलं असा आणि आध्यात्मिक म्हळ्यार आमका फ्री थंय भगवंताला सेव करून आरामात आम्ही उरता कसं नाही प्रॉब्लेम ना. पण भौतिक संसारात हे 3 बंधन आणि 4 प्रकारचे क्लेश तीन ताप हे उठ्ठ सांगा उठ्ठ बंधनांत आम्ही फसल्याची म्हणून हाका एक जैल म्हणलं असा. जैलांत तू बंधन असा थंय पनिशमेंट देत उरताची आणि तांका दुःख सहन करचा लागताच ते सुधारचे कथा तांक थंय दवरले असा. तशें आमकां बी हांगा जिवाक सुधारचे कसत खत्री ह्या भौतिक संसारांत तू दिल्लो असा. हाजो अर्थ न्हय की थंयच्यान जैलांतुल्यान तो कैद भायर गेलो तागेल्या सुटकार जालो ताजे नंतर तो परत जैलांत येना हे कसले गॅरंटी ना. हांगा ते प्रभुपाद ताजे एग्जाम्पल दिताचे. कोणाक कोणाक परत आनी येवचे आवडता आणि तो परत परत चूक करता आणि येता. पण कृष्णान भगवद्गीतेन सांगितलं असा यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. ताजे एग्जाम्पल हांगा दिले तेन्ना प्रभुपाद सांगता पण ते बरोबर केन्नाची खंयच्योच मनीसू हुशार मनीस आस पळय तो हे भौतिक संसारांतून आयल नंतर ताजे अनुभव घेतल्या नंतर आणि परत येवच्याक प्रयत्न करना. ताजे खातीर भगवंतान ते श्लोक सांगले कृष्णान सांगिल्ले आसा यद्गत्वा न निवर्तन्ते. मागीर 10 वर्षास की थंय गेले नंतर आणि कोणी परत येना. हे संसारांत ऑलरेडी कष्ट भोगिल्ले आसा ताका कष्टाचे अनुभव जाल्ले आसा ताजे नंतर तो एक सुखाचे अनुभव घेता भौतिक आध्यात्मिक लोकांत वचून तेन्ना आनी तो मनीसू हे जगात येना. आता जैलांत कोणी गेलो जैलाचे ताणें अनुभव घेतलो ताजे नंतर फ्री जालो ताजे नंतर तो कशाने वापस जैलांत वतालो. तसले ते ताका कष्टाचे अनुभव ताणें घेवन आणि परत तो कसला वतालो. तसले करोडो करोडो लोकां भितर कोणीची मूर्ख लोकच उरताले की तो परत आनी वचपाक प्रयत्न करता. आणि हांगा श्यामसुंदर प्रभू अनेक प्रश्न विचारतात आम्ही हे बिलीव करीत की केन्ना बंधनांत आशिल्लो जीव तागेल जीवन सार्थक करून कृष्ण लोकाक जाता आणि ताका हे जगान तू जाता आणि तो हे जगान तू आणि येना. ताका प्रभुपाद सांगता ना तशें ना केन्ना येवच्याक शकता पण तो जीव बुद्धिमान असल्यारी आता सांगिल्लें म्हणे बुद्धिमान असल्यारी बुद्धिवंत असल्यारी येना. कोणीच हांगा प्रभुपाद एक एक्झाम्पल कोणीच एक वेळे उज्जैनांत हात घालरी एक वेळे उज्जैनांत हात घालरी आणि परत तो केन्ना ते उज्जैनांत हात घालना ताका कळता उज्जैनांत हात घाल्यार मागीर हात जळता तो आणि हे मूर्ख मनुष्य परत ते आणि उज्जैनांत हात घालतालो आणि बुद्धिमान मनुष्य आणि परत ते करच्याक वतना म्हणून प्रभुपाद सांगतात हे भौतिक दुःखमय संसारांत तू आयलो भगवंताले आनंददायक भगवंताला धामान तू ते कोरून कशें लागतो हांगा परत येतालो. पण काय काय लोक असायची भौतिक सुंदर तांकां आणखी सुंदर दिसता मस्त लोकांक अशें न्ही की ओट लोकांक वायट दिसता. तशें देखून मस्त लोक भगवंताला भक्ती बी करनाची आणि कष्ट अनुभव करता उरताची आणि भगेन सुखाचे अनुभव जाले कीची
तान उठूची विसरताच्यानीची तांतू मग्न जाताचे हांगा उदाहरण आमी पळयत कितले की लोक व्रत करताचे देवाल व्रता किसान जास्ती तांगेले हीच म्हाका बायल 7 जन्मापर्यंत जावका हीच होच म्हाका घोव तो भक्तूर आसूं ते भक्तूर नासलो बायल भक्तूर नासलो ताजे खातीर तांणी व्रत करताचे पण तांकां आनी परत परत हे भौतीक संवसारांत येवका तशें तेन्ना भगवंत कसो म्हणटा अडना तुम्ही इच्छा करता आसाची तुमको टू हांव व्यवस्था करता तुम्ही हांगा उरच्याक इच्छा करताची ताका हांव सर्व व्यवस्था करून तुमकां आणखीन अवकाश दिता म्हणून भगवंत इतले दयालू उरता की इतले सुरत आसा की जिवाचे ताण कसले इच्छा केलकीची तागेले ता विरुद्ध भगवंत येनाचे हांगा फायनली प्रभुपाद हांगा सांगताच की मारी जिवा लागी स्वतंत्र इच्छा शक्ती ना जाल्यार तो एक फातरा समान प्रभुपाद सांगताची जिवा लागी स्वतंत्र इच्छा ना जाल्यार इच्छा शक्ती ना जाल्यार तो एक फातरा समान फातराक स्वतंत्र इच्छा शक्ती ना आणि प्रभुपाद तांकां विचारता तुमकां फातर जेवच्यास वेळ नाहीतर तुम्ही स्वतंत्र इच्छा शक्तीचे स्वीकार करा आणि ताचे दुरुपयोग करनाशिन भगवंताचे भक्ती करून भगवंताला धामा वच्चे प्रयत्न करा आणि फातर जेवच्याक प्रयत्न कर नाकाची ते जीवन नाही म्हणून प्रभुपद ऑगस्ट 5 1976 न्यू मायापूर फ्रांस हांगा हे भक्ताल बरोबर हे फ्री विल भगवंत आमगेले जिवाचे फ्री विल्ला बद्दल तांगेले भक्तां बरोबर डिस्कशन करताना प्रभुपादाले ते हा विचार करता आशिल्लो कसले हांव फ्री विल्ला बद्दल उलोवच्याची म्हणून तेन्ना हांव प्रभुपादान हाजे बद्दल खंयची डिस्कस केल्ले आसले तेन्ना म्हाका हो एक पार्ट मेळ्ळो आनी म्हाका मस्त हांव कन्विन्स जालो प्रभुपादान ते सांगिल्ल्यान जीव भगवंताला अंश म्हणल्यानंतर प्रत्येक गुण भगवंताले ते जिवांत उरुका आम्ही सांगताचे एक भांगराचे एक कणांत बिची ते भांगरांत आशिल्ले टू प्रकारचे क्वालिटी ते कणांत उरुका समुद्रातला एक बूंद आम्ही जीव म्हणताचे आम्ही समुद्र भगवंत ज्याला आम्ही एक बूंद एक ड्रॉप आम्ही म्हणताचे पण ते ड्रॉपांत टू प्रकारचे गुण ते ड्रॉपांत उरका तशीची भगवंत स्वतंत्र आसाची इंडिपेंडंट आसाची आमकां बी थंय थोडे इंडिपेंडन्स आमकां बी आसा एक जिवाक कित्याक म्हळ्यार आमी भगवंताले अंश आसाची ते म्हाका भारी लायक जाले प्रभुपादान सांगितले आणि तेच इंडिपेंडन्स तेच आमगे स्वतंत्र इच्छे आमी कशी उपयोग करका ते विचार करची शक्ती मात्र आमगेली आसा ताजे नंतर बाकी सर्व भगवंताकडे आसा ते विचार करून म्हाका अशी कर का पण आमी विचार केल्यार ताका व्यवस्थितूच भगवंत करून दिताचे आणि ताका ते केलेले निमित्त ताचे फल ते बी भगवंत निर्धार करताची आणि आमकां दिताची पण आमी ते अनुभव करच्याक ताचे प्रतिक्रिया करच्याक आमी तयार उरका आता आमी कसं नाही केले ताजे नंतर ताजे फल आमकां मेळताले ते अनुभव करच्याक भोग करच्याक ताजे फलाचे भोग करच्याक आमी तयार उरका ताजे खातीर भगवंत हे कर्म कांडांत सांगताची सकर्म विकर्म आणि अकर्म कसले कर्म कर ते अकर्म कर म्हाका मध्ये दवर न्हू कर्म कर म्हणून भगवंत भगवद्गीतेंत सांगताचे आनी तू कर्म बंधनांत फसना आणि जे काही तुगेले जिवनांत आयले ते तुगेले पूर्व जन्माचे फल म्हणून ताका स्वीकार कर आणि ताचे फल कितले व्हड आसले तिकीची तू भक्तींत असल्यार ताचे प्रभाव हांव कमी करता म्हणून भगवंत भगवद्गीतेंत स्पश्ट सांगताचे हरे कृष्णा कसले चूक असल्यार क्षम करा आणि कोणाचे कसले प्रश्न असल्यार ह्या विशया बद्दल
तुम्ही विचारू शकता टाइम असल्यार. हरे कृष्ण. क्वेश्चन भारी लायक आशिल्ला. कशी फ्री विल या म्हाका सुरे तुम्ही कशी अर्जुन या भगवद्गीतेत तरी कृष्णान अर्जुना चॉईस दिलेला. तू तू कसं लायक जेत की कसं सम दिसत की त्या करी म्हणून कशी फ्री विल मागीर फ्री विल म्हणून आम्ही सम ऐकोर येता जेव्हा तप्प ऐकोर येता तर ताका म्हणचे फ्री विल. आम्ही कसं डेस्टिनेशन आम्ही चूज करूं त्या कॉन्सिक्वेन्स ऑफ फ्री विल. बारी लायक लेक्चर आशिल्ला. कोणाकय जो प्रश्न निमगुचे असला प्लीज निमगुयाची.